फेस्टिवलचे संस्थापक प्रवीण चव्हाण यांना विनंती करतो की आपण फेस्टिवलच्या वतीनं 2 शब्द या ठिकाणी बोलावेत। सर्व नागरिकांचा उदंड प्रतिसाद प्रवीण चव्हाण यांच्याबद्दल सांगायचं झालं तर आम्ही काम करताना असं जाणवलं कि खुली किताब के जैसी है शख्सियत इनकी, कौन है यहाँ जिनको प्रवीण जी पर नाज नहीं, आओ फिर भी सुनाता हूँ एक राज इनका, ये आईना है ऐसा जिसके दिल में कोई राज नहीं। व्यासपीठावर उपस्थित असलेले तालुक्याचे सन्माननीय आमदार आदरणीय संजय तथा बाळा भिगडे, गुन्हे अन्वेषण विभागाचे उपाधीक्षक आदरणीय भाऊसाहेबजी आंदळकर व माझे सर्व सहकारी आणि या सांगता समारोपाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या या मावळ फेस्टिवल श्री या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असलेले या पंचक्रोशीतील या पुणे जिल्ह्यातील या परिसरातील सर्व युवक मित्र, वडीलधारी मंडळी आणि आदरणीय गुरुवर्य यांना मी प्रणाम करतो आणि अतिशय आनंदपूर्वक वातावरणामध्ये आपण दिलेल्या सहकार्यामुळे आम्ही या सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या साकार करू शकलो। गेली 4 दिवसापूर्वी संपूर्ण राज्यामध्ये पावसाने थैमान घातलेलं होतं आणि आमच्या पुढे प्रश्न उभा राहिला होता की आम्ही हा कार्यक्रम कशा पद्धतीने साजरा करू, परंतु आमच्यावरती पोटोबा महाराजांचं अधिष्ठान होतं आणि केवळ त्यांच्या अधिष्ठानामुळेच आम्ही हे काम करू शकलो। याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आम्ही जीवनात आचरण करत आहोत। सामर्थ्य आहे चळवळीचे जो करील तयाचे, परंतु तेथे देवाचे अधिष्ठान पाहिजे। म्हणून आमची स्पर्धा कुणाबरोबर नाहीये, आम्हाला केवळ चांगलंच द्यायचंय, चांगले युवक घडवायचे। ज्या मातीने आम्हाला इथं तयार केलं, या चांगल्या स्टेजवरती उभं राहण्याची हिंमत तयार करून दिली, ज्या गुरुवर्यांनी आम्हाला आदर्श घालून दिला, त्यांचा पायीक होण्यासाठी आम्ही हा सगळा चांगला उपक्रम करत आहोत। युवक मित्रांना माझं आव्हान आहे, आपण कुठेही जाल आणि कितीही मोठे व्हाल तरी आपल्या आईवडिलांना, आपल्या गुरुवर्यांना विसरू नका आणि भविष्यात आपल्या या देशाची, या राष्ट्राची सेवा करण्याचं काम अखंडपणे जागृत ठेवा अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि ज्या माझ्या संचालक मंडळांनी मला जे सहकार्य केलेलं आहे, जे मला त्यांनी शिरो खांद्यावर घेतलेलं आहे, मी त्यांचे उपकार आयुष्यभर विसरू शकत नाही। मी त्यांना सर्वांना शतशः